अगं बाई, केव्हा आलात? आताच आलो. बसा बसा. नुसता आलो नाही, हं? मुहूर्त सुद्धा नक्की करून आलो. हो हो हो, आता झटपट तयारी लागा. हो, पण डोंगरा एवढी तयारी करायला लावणार नाही ना? हो, असं काय करता? सोन्यासारखं स्थळ मिळत आहे, मग किंमत नको मोजायला? बरं, आपल्याला 2-4 का मुली आहेत? म्हणजे कबूल तरी काय काय केलं? तपशील नंतर सांगतो, पण कमीत कमी 60-70 हजार तरी लागतील. 60-70 हजार? काय म्हणताय काय? अहो, मुलीला एवढं मोठं श्रीमंताचं स्थळ मिळत आहे, चेहरा जरा आसरा करा. माणसानं कसं न रडता न डरता जगलं पाहिजे. अहो पण कुठून उभी करायची एवढी मोठी रक्कम? त्यात काय कठीण आहे? पोस्टाच्या बचत खात्यात 50,000 रुपये आहेत. ते काढायचे. आणि पुढं काय करायचं? आयुष्यभर पै पै करून साठवलेली पुंजी आहे ती. हो, साठवली. पण कुणासाठी? आपल्यासाठी? आपलं काय राहिलंय आता? परत ते 50,000 झाले. बाकीचे? करू काही व्यवस्था. काहीतरी का? माझे दागिने आहेतच की. मला तरी कुठं दागिने घालून मिरवायचा याव्यात. सुशीला, लेकीपेक्षा दागिने का मोलाचे आहेत? मुक्ता, तू केव्हा आलीस? मघाशीच मी ऐकलंय सगळं. हं? होय? छान झालं. मनोजला पाठवला पेढे आणायला. हा हा, आलाच की. बापू हा. पेढे हा, असं का? पेढे देवा पुढे ठेव. सगळे. अरे, तुला काय करायचंय? तुझ्या ताईचं लग्न ठरलं, त्याचा हा पेढा घ्या. पळा. बापू, दोन. 2 नाही, आता 1. सगळ्यांना वाटायचे. चाल. घे बेटा. नको बापू, मला हे लग्न नकोय. का? आई वडिलांचं सर्वस्व हिरावून त्यांना कफलला करणारी मुलगी व्हायचं नाहीये मला. मनोजचं काय करणार? तो किती लहान आहे अजून. त्याच सगळं व्हायचंय. हो, पण तू मुलगा आहे आणि आम्ही आहोतच की. तू कशाला काळजी करतेस? तुला मुलगा आवडलाय ना? आवडलाय ना? आवडलाय ना? असा 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 हसले रे, हसले हसले. तुम्ही असा. सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंग्रियुं स्मरामि सावधान शुभमंगले सावधान. ए यार दीपक, अरे भूल गए क्या? नौशाद, तेरी को कौन भूलेगा यार? है किधर तू? कितना मोटा हो गया यार? अरे भाई इधर तो है, इधर क्या करते? हम ड्राइवर है। ड्राइवर का? वाह 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 वाह. तू क्या कर रहा है आजकल? बारीक सारी काम करता है. अच्छा अच्छा, चल मैं जरा कहता हूँ. कुठे झालं कुठे? अरे बाबा जिलेबी लानी है, सेठ ने बोला है. जिलेबी आणतोस ना तू? सगळ्या घेऊन ये, अर्ध्या खाशी. अच्छा मैं आता हूँ. अच्छा अच्छा अच्छा. ए दीपक, काय ग? अरे तिकडे काय बघत होतास? नवरा बायकोचा जोडा किती शोभून दिसतोय ते पाहत होतो. खरंच भाग्यवान आहे तुझा दादा. अरे पण तू आलास केव्हा? अगं मंगलाष्टका चालू होती ना तेव्हा चालू. हं? तुझ्याच मागे तर उभा होतो. अय्या, मग मला कसं कळलं नाही? मी मुद्दामूनच जरा बाजूला सरकलो. का? अगं आपल्या दोघांच्या डोक्यावरच अक्षता जास्त पडत होत्या. ज्योती, इकडे ये. आलेच हं? 1 मिनिट. काय ग, कोणाबरोबर खिदळत होतीस? अगं तो आपला दीपक, पारुबाईचा भाचा ग. ओळखलं नाहीस? दीपक, ए दीपक. तुझ्या लग्नाची लाडू खाऊ देतो. एक मिनिट मी आलो. नमस्कार करतो आईसाहेब. बघ किती मोठा झालाय. नुसता वयानी नाही हं, शिकून सुद्धा. अगं पुढच्या वर्षी इंजिनियर सुद्धा होईल तो. जरा इकडे ये, काम आहे. त्याला कोणी बोलावलं? मी. तू? हो मीच. अगं रस्त्यात भेटला होता ना, म्हणून निमंत्रण पत्रिका दिली होती. अक्कल आहे की नाही? तू कोण, आपण कोण? आणि तो आपल्या घरी घर कामाला होता, शिवाय हलक्या जातीचा. वागताना तरी अक्कल वापरीचा. येतो मी. माझ्याकडून तुझ्या दादाला आणि वहिनीलाही भेट दे. अरे पण इतकी घाई का? जेवून जा ना. नाही, खरंच घाई आहे मला. येतो मी. बरं झालं गेला तो. असल्या लोकांना ओळख दाखवायची नसते आणि वाढवायची तर मुळीच नसते. समजलं का? तुझं आपलं काहीतरीच. हाताला हात लावावा. आता म्हणा, धर्मे
अर्थे च कामे च त्याचे कामेचे नाती च रामी. नातीच्या राणी आणि हे नुसतं म्हणायचं नाही, अर्थ लक्षात ठेवायचा. कायमचा पती म्हणून असलेल्या धर्मकर्तव्यात आणि व्यवहारात मी वागणार नाही, असा अर्थ आहे याचा. समजलं दादा? लक्षात ठेवा. गुरुजी, सासूसाठी पण असा एखादा धार्मिक विधी असायला पाहिजे होता, हो की नाही? तिच्याकडून पण म्हणून घ्यायला हवं होतं की मुलीसारखी तिला वागवीन, सुनेला छळणार नाही, खरं की नाही? ज्योती, जास्त शहाणपणा नको करूस. पुन्हा तरी दिला का सगळा? अहो, न देऊन काय करतील? मुलगा लग्नालाच उभा राहिला नसता. पण एवढ्याने काय होतं? बाकीच्या बाबतीत तर उजेडच. नाहीतर काय, रुखवत कसा आहे पाहिलं ना? पाहायच्या तरी लायकीचा आहे का? रुखवत आलं दणाणली आळी, उघडून बघता तर अर्धीच पोळी. या चला, पंक्तीची पानं मांडलेत, त्याच्या आधी मानपान उरकून घेऊया. हा हा काय मानपान आहे की अपमान? आम्हाला नको. याच्यापेक्षा भारी लुगडी त्या आपल्या मोलकर्णीला घेतात, समजलं? खुद्द वरमायचा हा मान, मग बाकीच्या मानकर्णीचं बघायलाच नको. दर्जाला शोभेल असं मानपान करणार होता ना? हाच काय यांचा दर्जा? एक गोष्ट देखील मनासारखी नाही. पहा ना, मन तरी किती मारायचं. वहिनी साहेब, काय झालं? देसाई भाऊजी बघा, हा आमचा मानपान चाललाय. माफ करा आईसाहेब, सरदार घराण्याचा मानपान करायची ही आमची पहिलीच वेळ आहे. आम्हाला माहित नव्हतं. माहित नव्हतं तर आम्हाला विचारायचं होतं, नाहीतर रक्कम द्यायची होती. आमचं आम्ही खरेदी केलं असतं. आणि यांच्याकडून मांडोशेवा करून घेतली असती. जाऊ द्या वहिनी साहेब, सांभाळून घ्या. देसाई भाऊजी, तुम्हाला कळायचं नाही ते. माझ्या मनाला किती डंख बसलाय तो. आता जेवणच काय, पण पाणी सुद्धा पिणार नाही. हे मी निघाले. आईसाहेब, आईसाहेब, आता आमची इज्जत घालू नका. मानपानासाठी आपण मागाल ती रक्कम द्यायला मी तयार आहे. ठीक आहे, रिसर करायचं असेल तर 15-20 हजार रुपये लागतील. पण तुमच्यावर भार पडू नये म्हणून 10,000 रुपये दिले तरी चालतील. बाकीचे आम्ही घालू. ठीक आहे, 15-20 दिवसात करतो काहीतरी सोय. देसाई भाऊजी, तुमच्या करता मी गप्प बसते. हो, चालायचं ना जेवायला? हा, चला. थांब, इकडे ये. दागिने काढ सगळे, कुलपात ठेवायचे. दे म्हणते ना. एवढी कसली घाई झाली ग तुला? राहू देत की 4-8 दिवस. जोखीम अंगावर बाळगण्याची माहिती तरी आहे का हिला? हीच काय, हिच्या आई बापांनी देखील इतके दागिने पाहिले नसतील. अगं, आई बापांनीच तर दिलेत तिला ते. सालंकृत कन्यादान केले तिच्या वडिलांनी. म्हणून काय झालं? ही घरात आली आणि सगळे दागिने आपलेच झाले. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. जा, जाऊन झोप. काय पाहतेस? नाही, पहिलीच रात्र ना आपली. सजावट तर काहीच दिसत नाही. सजावट? कसली सजावट? पलंगाच्या चारी बाजूनी फुलांच्या माळा, पुष्पशय्या. अगं, ते फक्त सिनेमात असतं, लोकांनी पाहण्याकरता. इथे फक्त तू आणि मी. हे काय, दागिने?
आईसाहेबांनी मागून घेतले. कुलपात ठेवायच्यात म्हणाले. असं असं हं. बाकी दागिने नसले तरी देखील तू मोहक दिसतेस हं. खरं म्हणजे दागिन्यांनाच तुझ्यामुळे शोभा येत होती. हे काय मस्त लाजलीस. हे बघ मुक्ता, माझ्याकडनं तुला काहीही कमी पडायचं नाही. फक्त एक पथ्य पाळायचं. कसला? आईबद्दल माझ्याकडे कधीही कसलीही तक्रार करायची नाही. आणि तुझ्याबद्दल आईकडनं तक्रार येता कामा नये. बरं ते जाऊ दे मुक्ता, आजपर्यंत आपण एकमेकांना नुसतं पाहत होतो.